नमस्कार. कधी विचार केला आहे का की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधात तक्रार करण्यासाठी, दाद मागण्यासाठी जर आपल्या देशात कोणता कायदाच नसता तर काय झालं असतं? अहो, ही कल्पना नाहीये. खरं तर 1997 पर्यंत भारतात हीच परिस्थिती होती. तर आज आपण त्याच ऐतिहासिक निकालाविषयी बोलणार आहोत, ज्याने हे सगळं चित्र कायमचं बदलून टाकलं. तो निकाल होता विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान राज्य. आणि हाच तो प्रश्न होता ज्याने अक्षरशः संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. विचार करा ना, जेव्हा आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं पण आपल्याला संरक्षण देणारा कायदाच अस्तित्वात नाही, मग न्याय कसा मिळणार? 1997 साली आपल्या सर्वोच्च न्यायालयासमोर हेच एक प्रचंड मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. ही होती एक खूप मोठी कायदेशीर पोकळे, ज्याला इंग्रजीमध्ये लेजिस्लेटिव्ह व्हॅक्यूम असं म्हणतात. म्हणजे काय तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्याला सामोरं जाण्यासाठी आपल्या देशात तेव्हा कोणताही स्पष्ट कायदाच नव्हता. आणि विचार करा, याच एका पोकळीमुळे लाखो महिला न्यायापासून वंचित राहत होत्या आणि म्हणूनच अखेर न्यायालयाला यात हस्तक्षेप करणं भाग पडलं. चला तर मग सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याची नेमकी गरज का भासली. या सगळ्याची सुरुवात झाली एका अत्यंत धक्कादायक घटनेतून. राजस्थानमध्ये एका सामाजिक कार्यकर्तीवर सामूहिक बलात्कार झाला आणि या घटनेनं अक्षरशः संपूर्ण देश हादरला. यानंतर विशाखा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्या एकत्र आल्या आणि त्यांनी मिळून थेट सर्वोच्च न्यायालयात एक सामूहिक याचिका दाखल केली. आणि यामुळेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर पोचला. आणि इथेच न्यायालयाचा दृष्टिकोन खूप खूप महत्त्वाचा ठरला. त्यांनी काय केलं तर त्यांनी लैंगिक छळाकडे केवळ एक गुन्हा म्हणून पाहिलं नाही, तर त्याला थेट आपल्या भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन मानलं. आणि ह्या एका दृष्टिकोनातल्या बदलामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाला एक नवी आणि खूप जास्त गंभीर दिशा मिळाली. तर मग न्यायालयाने आपल्या निकालाचा आधार म्हणून राज्यघटनेतल्या नेमक्या कोणत्या हक्कांचा संदर्भ घेतला, चला ते पाहूया. न्यायालयाने एकदम स्पष्ट केलं की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा फक्त एक गुन्हा नाहीये, तर तो थेट आपल्या मूलभूत हक्कांवरचा हल्ला आहे. कसं? तर बघा, कलम 14 म्हणजे समानतेचा हक्क, याचं उल्लंघन होतं. कलम 15 जे लिंगाच्या आधारावर भेदभावाला मनाई करतं, त्याचं हे थेट उल्लंघन आहे. इतकंच नाही तर कलम 19(1 जे आपल्याला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य देतं, त्यात सुरक्षित वातावरणाचा हक्कसुद्धा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम 21 म्हणजे सन्मानाने जगण्याचा हक्क, त्यावर तर हा एक प्रचंड मोठा आघात आहे. पण आता प्रश्न असा होता की देशात तर कायदाच नव्हता. मग अशा वेळी न्यायालयाने काय केलं? तर इथे त्यांनी एक खूपच नाविन्यपूर्ण पाऊल उचललं. त्यांनी आधार घेतला तो आंतरराष्ट्रीय कायद्यांचा. न्यायालयाने संदर्भ दिला सीडावचा. सीडाव म्हणजे काय तर कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन. सोप्या भाषेत सांगायचं तर महिलांवरील सर्व प्रकारचा भेदभाव संपवण्यासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार. आणि गंमत म्हणजे भारताने 1993 सालीच या करारावर सही केली होती. त्यामुळे न्यायालयाने असा युक्तिवाद केला की जरी आपल्याकडे यावर थेट कायदा नसला तरी या आंतरराष्ट्रीय कराराच्या आधारावर आपण आपल्या मूलभूत हक्कांचा अर्थ अधिक व्यापक नक्कीच करू शकतो. आणि हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की आंतरराष्ट्रीय कायद्यांचा वापर देशातल्या कायद्यांची जागा घेण्यासाठी करायचा नाहीये. नाही, तर आपल्याच संविधानाने आपल्याला जे मूलभूत हक्क दिल्यात त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी, त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी करायला हवा. तर मग या सगळ्या घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय आधारांवर सर्वोच्च न्यायालयाने एक असा जबरदस्त उपाय शोधून काढला जो पुढे जाऊन स्वतःच एक कायदा बनला. आणि तो उपाय होता विशाखा मार्गदर्शक तत्त्वे. या निकालाने इतिहासात पहिल्यांदाच लैंगिक छळाची एक स्पष्ट आणि अतिशय व्यापक अशी कायदेशीर व्याख्या दिली. यात काय काय येतं तर शारीरिक संपर्क आणि जवळीक, लैंगिक सुखाची मागणी किंवा विनंती, लैंगिक अर्थाची टिप्पणी, अश्लील साहित्य दाखवणे किंवा मग इतर कोणताही लैंगिक स्वरूपाचा अवांछित शारीरिक, शाब्दिक किंवा अशाब्दिक व्यवहार. या व्याख्येमुळं संपूर्ण देशासाठी एक समान मानक तयार झाले. आणि या निकालाने एक प्रचंड मोठा बदल घडवून आणला. तो बदल म्हणजे कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आता थेट मालकावर किंवा कंपनीवर, संस्थेवर टाकण्यात आली. म्हणजे लैंगिक छळ रोखण्यापासून ते तक्रार निवारणासाठी एक योग्य प्रक्रिया तयार करण्यापर्यंत सगळी कर्तव्य अगदी स्पष्टपणे नमूद करण्यात आली.
या मार्गदर्शक तत्वांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता अंतर्गत तक्रार समिती म्हणजेच इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. प्रत्येक संस्थेमध्ये ही समिती स्थापन करणं बंधनकारक करण्यात आलं आणि तिची रचनाही ठरवून दिली. जसं की समितीची प्रमुख एक महिलाच असली पाहिजे, समितीतले किमान अर्धे सदस्य महिला असाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात बाहेरच्या एखाद्या NGOचा किंवा या विषयावर काम करणाऱ्या संस्थेचा एक सदस्य असावा. का? जेणेकरून समितीवर कोणताही दबाव येऊ नये आणि चौकशी एकदम निष्पक्षपणे व्हावी. पण एक प्रश्न उरतोच की एखाद्या न्यायालयीन निकालाचा इतका मोठा, इतका दूरगामी आणि चिरस्थायी प्रभाव कसा काय पडू शकतो? चला, आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे वळताना हेच समजून घेऊया. याचं उत्तर दडलंय आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 141 मध्ये. हे कलम काय सांगतं? तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कोणताही निकाल हा संपूर्ण देशासाठी कायदा असतो, तो सगळ्यांवर बंधनकारक असतो. आणि याच कलमामुळे जोपर्यंत आपली संसद यावर एक औपचारिक कायदा बनवत नाही, तोपर्यंत ही विशाखा मार्गदर्शक तत्वेच संपूर्ण भारतासाठी कायदा म्हणून लागू झाली. म्हणजे बघा, एका निकालाने कायद्याची पोकळी भरून काढली. हा तक्ता पाहिला की हा बदल किती मोठा होता हे आपल्याला लगेच लक्षात येईल. बघा, 1997च्या आधी काय होतं? कायदेशीर पोकळी. निकालानंतर काय झालं? बंधनकारक कायदा आला. आधी लैंगिक छळाची कोणतीही कायदेशीर व्याख्याच नव्हती, आता एक स्पष्ट व्याख्या मिळाली. आधी निवारणासाठी कोणतीही निश्चित प्रक्रिया नव्हती, आता प्रत्येक संस्थेत एक अनिवार्य तक्रार समिती आली. म्हणजे हा खरंच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होता. या संपूर्ण विश्लेषणानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. जेव्हा लोकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कायदेमंडळ म्हणजे आपली संसद वेळेवर कायदा बनवत नाही, तेव्हा न्यायव्यवस्थेने पुढे येऊन ती कायदेशीर पोकळी भरणं कितपत योग्य आहे? यालाच काही जण ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणतात. विशाखा निकालाने तर हेच दाखवून दिलं की कधीकधी हे गरजेचं ठरतं, पण यावर नक्कीच विचार करायला हवा.